हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू रुपालीज किचन. आज आपण कढा प्रसादची रेसिपी बघणार आहोत. हा कढा प्रसाद गुरुद्वाऱ्यामध्ये दिला जातो. ज्यावेळी आपण गुरुद्वाऱ्यामध्ये जातो त्यावेळी हा मस्त असा गव्हाच्या पिठाचा कढा प्रसाद दिला जातो आणि हे बनवणं एकदम सोपं आहे. आणि मला हा कढा प्रसाद खूप आवडतो. ज्यावेळी मी गुरुद्वाऱ्यामध्ये जाते आणि त्यावेळी ज्यावेळी हा प्रसाद देतात त्यावेळी मला खूप अजून खावासा वाटतो. एवढा खूप छान वाटतो आणि एकदम तुपात मस्त असा बनतो. चला तर मग या मस्त कढा प्रसादला आपण परफेक्ट मेजरमेंटसोबत सुरुवात करू. तर इथे मी या मेजरमेंटने सर्व मेजरमेंट घेतलेलं आहे आणि कढा प्रसाद बनवण्यासाठी मेजरमेंट घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर इथे मी कढाई घेतलेली आहे आणि त्यामध्ये 1 कप मेजरमेंटने मी तूप घेतलेलं आहे. बघू शकता लो फ्लेमवर तूप विरघळल्यावर 1 कप मी त्याच मेजरमेंटने 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर हे आता आपण लो फ्लेमवर असं मस्त असं व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर बघू शकता जिथे कुठेही अशा गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत. लो फ्लेमवरच आपल्याला असं व्यवस्थित असं पीठ जे आहे ते व्यवस्थित असं मेल्ट करून घ्यायचं आहे त्यामध्ये आणि मिक्स करून घेऊ. तर बघू शकता व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हे लगातार असं चमच्याने चालवत राहायचं आहे. त्याला मस्त असा गोल्डन बिस्किटांचा कलर जो असतो ना तसा येत नाही तोपर्यंत आपल्याला लगातार चालवत राहायचं आहे असं लो फ्लेमवर. गॅसचा फ्लेम जरा पण मोठा करायचा नाही. तर बघू शकता थोडा कलर चेंज झालेला आहे आणि असा गोल्डन असा कलर आलेला आहे. जशी आपली बिस्किटं असतात तसाच याचा कलर झाला पाहिजे. तर बघू शकता कलर मस्त असा गोल्डन ब्राउन आलेला आहे. तर आता यामध्ये आपण सेम मेजरमेंटनेच आपण 1 कप साखर घालणार आहोत. तर बघू शकता मी इथे 1 कप त्याच मेजरमेंटने साखर घेतलेली आहे. तर आता 1 कप साखर आहे तर यामध्ये सेम कपानेच 2 कप आपल्याला पाणी घालायचं आहे. तर हे मी 1 कप घातलं. आता मी अजून दुसरा 1 कप घालते. तर असं मी 2 कप मेजरमेंटने मी पाणी घेतलेलं आहे. आता हे गॅसचा फ्लेम लो ठेवूनच आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. नाहीतर जे तूप आपलं गरम झालेलं असतं आतलं ते अंगावर उडू शकतं. त्यामुळे लो फ्लेमवर ठेवूनच आपल्याला थोडं-थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे मिक्स करतेवेळी सुद्धा तूप अंगावर उडतं तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता मी असं मिक्स करून घेते. पण आता या गॅसचा फ्लेम लो आहे तरीसुद्धा जे टेक्स्चर आहे ते घट्ट होत चाललेलं आहे. जे पीठ आपलं जे आहे ते घट्टसर होत चाललं आहे. म्हणजे ते व्यवस्थित शिजायला लागलेलं आहे आणि असं चमच्याने असं कंटिन्यू चालवत राहायचं आहे. म्हणजेच त्याला छान असं टेक्स्चर यायला लागतं. बघू शकता आता किती घट्ट झालेलं आहे. तर असंच आपला हा कढा प्रसाद बनवायचा आहे आणि जोपर्यंत तूप आपलं वेगळं होत नाही म्हणजे पिठाला जोपर्यंत तूप सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हे असं परतून घ्यायचं आहे. पण हे सर्व आपल्याला गॅसचा फ्लेम लो ठेवूनच आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपलं जे पीठ आहे ते तुपाला असं वेगळं सोडायला लागलेलं आहे. म्हणजे आपला जो कडा आहे तो मस्त असा बनलेला आहे आणि बघू शकता किती छान असं तूप सुटलेलं आहे. तर हेच तूप एवढं गरजेचं आहे कारण नंतर ते थंड झाल्यावर एकदम चोख असं जमा होतं आणि कडा आपला हा मस्त बनून तयार झालेला आहे. तर असं मी 5 मिनिटं असं परतून घेते आणि गॅसचा फ्लेम मी बंद करते. तर बघू शकता छान असा आपला कढा प्रसाद बनून तयार झाला. तर यामध्ये तुमच्या मर्जीने तुम्हाला आवडत असेल तर ड्रायफ्रुट्स घालू शकता. पण ज्यावेळी कढा प्रसाद ज्यावेळी बनवतो त्यामध्ये काहीही नसतं. असाच साधा प्रसाद असा बनवला जातो आणि त्याचाच टेस्ट एवढा अप्रतिम असतो की खायला खूप बरं वाटतं. तर असा आपला कढा प्रसाद बनून तयार झालेला आहे. तर मी इथे सर्व्ह केला आणि वर असं काजू बदाम बारीक कापून घातलेले आहेत. तर ही रेसिपी आजची तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटू नवीन रेसिपीसोबत. थँक यू फॉर वॉचिंग.